गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी. समाज बदलाची प्रक्रिया सातत्यानं सुरू असते. हा बदल चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे नेणारा असावा, जेणेकरून समाज अणमानवीच साधले जातं. समाज घडणीच्या प्रवासात बऱ्याच व्यक्तींचा सहभाग असतो. अगदी त्याचप्रमाणे आदरणीय श्री इंद्रजित देशमुख काका प्रणीत शिवम ही त्यातलीच एक. काकांच्या आदर्शावर मार्गक्रमण करत असणारी आणखी एक संस्था म्हणजे शिवम प्रतिष्ठान प्रणीत सेवायोग. शिवम प्रणीत सेवायोग. बऱ्याचदा या व्यक्तींनी समाजासाठी केलेलं काम हे प्रसिद्धीपासून दूर असतं. अशा व्यक्ती किंवा संस्था यांची माहिती, त्यांनी केलेलं अफाट काम याची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी आणि त्या प्रेरणेतूनच असंच काम पुढेही सुरू राहावं असा दृष्टिकोन देणारा एक उपक्रम म्हणजेच सृजन यात्रा शोध नाविन्याचा होय. शिवम प्रतिष्ठान घारेवाडीच्या प्रांगणातून या यात्रेची सुरुवात होते. खूप उत्साहानं आणि उत्सुकतेनं समाज बदलवणाऱ्या लोकांच्या भेटी घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत. यात्रेचा आजचा हा पहिलाच दिवस. तत्पूर्वी काल सायंकाळी आदरणीय इंद्रजित काकांच्या हस्ते या यात्रेची सुरुवात झाली. वक्ता आहे, कुणाच्यात सेवाभाव आहे. निसर्गाला प्रत्येकाला वेगवेगळे गुण दिले. त्या यात्रेमध्ये त्याचा शोध लागेल तुम्हाला स्वतःला, आणि तो तुमचा सद्गुण भविष्यामध्ये तुम्हाला तुमच्या गोष्टी करण्यासाठी मदत करेल. बरोबर? चलो, जय मंगल. जगीरा सारा जगीरा सारा जगीरा 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 अशा या नाविन्यपूर्ण यात्रेची संकल्पना ज्यांनी मांडली ते अवलिये म्हणजेच मानसिंग पाटील, सुवर्णा बागल आणि प्रमोद जाधव. यात्रेत हे तिघं प्रतिनिधित्व करतायत. यात्रेच्या पहिल्याच टप्प्यात आता आम्ही पोहोचतोय पुण्यामध्ये. इथं आम्ही प्रथम भेटलो ते उद्योजक श्री प्रदीप लोखंडे यांना. प्रदीप लोखंडे म्हणजे तंत्रज्ञान क्षेत्रातलं मोठं नाव. रुरल रिलेशन या संस्थेमार्फत गावाचा मूलभूत विकास करणारं खरंखुरं व्यक्तिमत्व. आपण हे कधी बोललोय का की जगातलं सगळ्यात मोठं एलिमेंटरी एज्युकेशन सिस्टीम ह्या देशामध्ये आहे. म्हणजेच काय होणार आहे, एक लक्षात ठेवा, जगात जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्या जर बदलायच्या असतील आणि एकच टूल आहे ह्या जगाला बदलायचं, एकच टूल आहे, ते टूल आहे एज्युकेशन, एज्युकेशन आणि एज्युकेशन. जेवण देऊन, कपडे देऊन, घर देऊन तुम्ही समाज बदलू शकत
नाही. देर इज ओनली वन टूल अँड दॅट टूल इज एज्युकेशन, एज्युकेशन अँड एज्युकेशन. देवा एकनाथाचा बछडा, देवा एकनाथाचा बछडा, लंगडा 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 देव एक पायाने लंगडा, लंगडा 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 देव एक पायाने लंगडा, लंगडा 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 लंगडा, हे लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव एक पायाने लंगडा, लंगडा ग लंगडा. दुपारच्या वेळेमध्ये आम्ही भेटलो शिवमचे माजी पुणे विभाग प्रमुख श्री डॉक्टर प्रकाश शिंदेंना. डॉक्टर साहेबांनी केलेलं मार्गदर्शन आणि शिवमच्या आठवणींनी एक नवा उत्साह संचारला. डॉक्टर साहेबांच्या इथं दुपारचं जेवण घेऊन आम्ही आता पोहोचतोय पाबळमध्ये विज्ञान आश्रमाला भेट देण्यासाठी. अनौपचारिक तांत्रिक शिक्षणाद्वारे रोजगार निर्मिती आणि स्वावलंबन शिकविणारी ही संस्था एक आदर्शच आहे. आश्रमातील विविध प्रकल्प पाहणं ही सुद्धा आमच्यासाठी मोठी पर्वणी ठरली. कुठेतरी मायग्रेशन आपण ज्याला म्हणतो की आता बऱ्याच प्रमाणात होत आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जो ग्रामीण भागातला तो विद्यार्थी आहे तो त्याच्या गावामध्ये त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला पाहिजे. ह्या अनुषंगाने खरं तर विज्ञान आश्रमाची स्थापना आहे. विज्ञान आश्रमाचा निरोप घेऊन मुक्कामासाठी आम्ही पोहोचतोय अहमदनगर मधील स्नेहालयमध्ये. साऱ्या दिशा वाटाता कोसळल्या, बरसते रात आत आत खोल मुक्याने एकटे हरवली साथ मोडलेला खेळ कुणी ना सोबती. डॉक्टर गिरीश कुलकर्णी यांनी सुरू केलेलं स्नेहालय वेश्या व्यवसायातील अल्पकालीन बालिका तसंच महिलांचं पुनर्वसन करते. याबरोबरच एड्स ग्रस्तांसाठी हिम्मतग्राम, स्नेहांकुर सारखे अनेक प्रकल्प इथे चालवले जातात. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या
जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर. इथला प्रत्येक क्षण डोळ्यात पाणी उभं करणारा होता आणि जीवनाबद्दल एक नवा दृष्टिकोन देणारा. इथली प्रत्येक गोष्ट वेगळी होती, प्रत्येक व्यक्ती निराळी होती. इथल्या भिंती काही औरच बोलत होत्या. मानवतेच्या या मंदिरात जीवनाचं सगळं सार सामावलंय. बोथटलेल्या आमच्या संवेदना जागृत करणाऱ्या संस्थेतून पाय निघत नव्हता. संस्थेसाठी काम करणारी हॅना ज्यावेळी आमचा निरोप घेण्यासाठी बसमध्ये आली तेव्हा तिचं बोलणं आणि इथलं अस्तित्व आम्हाला आत्मशोध घ्यायला लावत होतं. ही वाट दूर जाते, ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा. ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा. माझ्या मनातला आम्ही निघालो थोडं दूरच्या प्रवासाला, एका आगळ्या वेगळ्या गावाला भेट द्यायला. जिल्हा अहमदनगर येथील हिवरे बाजार हा आदर्श ग्राम मिळालेला पुरस्कार या गावामध्ये आपला पहिला सकाळी स्नेहालय करून आपण आता हिवरे बाजारची भेट घ्यायला आलो. तर आपण आता इथे ग्राम संसद समोर उभे आहोत. ग्राम संसद, ग्राम संवाद आणि ग्रामदर्शन असं गावात आलेल्या पहिल्यांदाच आपल्याला सगळ्या याचं दर्शन स्वप्नातल्या
गाल गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे या उक्तीप्रमाणेच आपण रोजच्या जीवनामध्ये आपण जे सिमेंटच्या जंगलामध्ये राहतो आणि गाड्या असो वेगवेगळ्या बिल्डिंग असो याशिवाय आपल्याला निसर्गाचा सहवास वेगळा लाभतच नाही. त्याशिवाय आपल्याला एक वेगळा दिवस काढून सुट्टीचा दिवस काढून आपल्याला त्याचा अनुभव घेण्यासाठी बाहेर पडावे लागते. तर इथल्या असा अनुभव ही इथली जी लोकं आहेत असं गाव म्हणजे हिवरे बाजार, जे की रोजच अशा वातावरणात अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणात इथे राहत असतात, जिथे शुद्ध हवा शुद्ध पाणी आणि शुद्ध वातावरण असं हे हिवरे बाजार, जे की महाराष्ट्र शासनाचा आदर्श ग्राम हा पुरस्कार 1995 साली या गावाला मिळालेला आहे. हे अहमदनगर जिल्ह्यातील हे गाव आहे. पोपटराव पवार यांच्या पूर्ण प्रयत्नाने आणि संपूर्ण लोकसहभागातून आदर्श असं उत्कृष्ट नमुना म्हणजे हे हिवरे बाजार असं गाव आहे. या गावामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या पद्धतीने आदर्शरित्या करून आपण कसा गावाचा विकास करू शकतो आणि तो चांगल्या पद्धतीने करू शकतो हे याचं उदाहरण आहे आणि आपल्यासाठी ते आपण इथे ते बघणार आहोत. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेला उधाणलेला कसे सावरावे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. थंडीच्या अंगावरती चिमणी चिवचिवडावी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नागात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा, ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे. एका सुंदर वातावरणातून निरोप घेऊन बसमध्ये मौजमजा करत जीवनाचा आनंद लुटत आम्ही पोहोचतोय शांतीवनमध्ये. बीड जिल्ह्यातील आर्वी इथं असणाऱ्या या संस्थेत ऊसतोडणी कामगारांची मुलं, अनाथ बाल कामगार आणि तमाशा कलावंतांची मुलं यांच्या पुनर्वसनासंबंधी काम केलं जातं. श्री दीपक नागरगोजे यांनी मोठ्या कष्टातून उभी केलेल्या या संस्थेत मुलांसाठी निवासाची व्यवस्था असून सध्या तिथं 850 मुलं मुली शिकतात. आता इथे आर्वी या ठिकाणी शांतीवनमध्ये जो की असा प्रकल्प आहे की ऊसतोडी कामगारांच्या मुलांसाठी इथं शिक्षण, वसतिगृह तसंच वेगवेगळ्या पद्धतीतून त्यांना शिक्षण दिलं जातं. त्या प्रकल्पासंदर्भात आपण ह्या ताईंच्याकडून माहिती घेऊया. हा प्रकल्प काय आहे, कसा आहे, कसा चालतो, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, हे सगळं आपण ह्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार, मी कावेरी नागरगोजे शांतीवनची संचालिका आहे. की आपल्या इकडं आपला बीड जिल्हा जो आहे तो ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. मग ह्या मुलांच्या ही पालकं जी आहेत तर ती मुलांना आपल्याबरोबर ऊस तोडण्यासाठी घेऊन जातात. 6 महिने त्यांचं स्थानांतर असतं. तर मग या काळामध्ये त्यांचं शैक्षणिक पूर्ण म्हणजे नुकसानच होतं. त्यांना शैक्षणिक पार्श्वभूमी कुठलीच राहत नाही आणि त्यामुळे ही मुलं शाळेपासून दुरावली गेली. तर मग अशा मुलांना शिक्षणाच्या प्रभावात आणायचं आणि त्यांच्यासाठी आपण काम करायचं.
वाटचाल सुरू झाली आजच्या दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामाची. आम्ही पोहोचलो श्री संतोष गर्जे यांच्या बालग्राममध्ये. ही संस्था अनाथ मुलांचा आधारवड ठरलेली आहे. सध्या तिथं 42 अनाथ मुलांचं संगोपन केलं जातं. संतोष गर्जेंचं हे काम खरोखरच तेजोमय असंच आहे. नमस्कार, मी संतोष गर्जे. गेली 12 वर्ष अनाथ मुलांसाठीचं काम करतो. याच्या पाठीमागची जी प्रेरणा होती, माझी ताई, तिचं बाळपणामध्ये अकाली निधन झालं तिचं. त्यामुळं वाटलं की जी लहान मुलं असतात त्यांना कळत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये अशी घटना का घडली, कशामुळे होतं आहे सगळे. तर अशा अज्ञान मुलांना सोबत घेऊन आपल्याला काही करता येईल का, ही एक भावना स्वतःच्या मनाला गेली. कारण त्यांचं अज्ञान हेच त्यांचं श्रीमंतपण असतो. त्याच्यामुळं त्या मुलांचं एक संगोपन करायचं किंवा त्यांचं जे नैसर्गिक बालपण असतं ते देण्यासाठीचा प्रयत्न करायचा. त्यांच्या त्या दुःखद प्रसंगातून म्हणा किंवा त्यांच्या ज्या पार्श्वभूमी आहे त्याच्यातून बाहेर काढून त्यांना एक चांगलं आयुष्य देता येईल का, याच्यासाठी मला वाटलं की आपण काहीतरी करायला पाहिजे. जी आपल्यावरती वेळ आली ती अशा चिमुकल्यांवरती यायला नको. त्यांना काही जगाची ओळख नाही, पण अशा मुलांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि त्याच्यातूनच हा प्रवास सुरू झाला. यानंतर आपण भेटलेला एका अवलिया डॉक्टर विठ्ठल दुभंगलेले ओठ व टाळू यावर शस्त्रक्रिया करून गोरगरीब मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हास्य फुलवणारा हा माणूस अगदी कोणत्याही विषयावर सहज सुखाची पुन्हा दुःखाचा होल घेते. कितीदा हसुनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे. न कळता असे कोण मागून येते, सुखाची पुन्हा दुःखाचा होल घेते.
डॉक्टरांच्या सुखद भेटीनंतर या यात्रेतील तो सर्वात सुवर्ण क्षण आलाच आणि आम्ही पोहोचलो रवी पापटलेंच्या सेवालयमध्ये. एड्सग्रस्त मुलांचा सांभाळ आणि त्यांचं संगोपन करणारा हा माणूस, आता याला काय उपमा द्यावी हेच उमगेना. रंजल्या जीवाची गांजल्या जीवाची, रंजल्या जीवाची मनी घरी खंत, तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा साधू, तोची खरा संत. गोर गरीबाना घरुनिया पोटी, पुसनिया आसू घास देई ओठी. पुण्यवान ऐसा पुण्यवान ऐसा धरी मोक्ष पंथ, तोची खरा साधू, तोची खरा संत, तोची खरा साधू, तोची खरा संत. यातना झाल्या, मन भरून आलं. या यात्रेत अचानक एक अनौपचारिक भेट झाली. एक सेवायोगी ज्ञानेश्वर माऊली यांच्या गावाची किल्लारीची. भूकंपात उद्ध्वस्त झालेले किल्लारी आता सावरले. रेड क्रॉसनं इथं बांधलेली शाळा आणि या शाळेची भेट खरंच मनापासून आवडली आणि भावली. भारत माता की हटी हटी जाय बयान जागराला या, हटी जाय बयान जागराला या, हटी हटी जाय बयान जागराला या, हटी जाय बयान जागराला या. यात्रा आता परतीच्या वाटेवर आहे. आम्हीच आलोय सोलापुरातील उद्योग वर्धिनीमध्ये. हजारो महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सबळ करणाऱ्या श्रीमती चंद्रिकाताई चव्हाण, त्यांना एकदा भेटून तर पहा. जगण्याचा पुन्हा पुन्हा ध्यास घ्यायला लावणारी ही अशीच व्यक्ती त्यांच्याकडे पाहिल्यावर जणू असं वाटतं नवी जन्मे एकाच जन्मी जणू फिरुनी, नवी जन्मे फिरुनी, नवी जन्मे. यात्रेचा आजचा हा शेवटचा दिवस. आम्ही पोहोचलो माऊलींच्या दर्शनाला पंढरपुरात. श्री दर्शनानंतर यात्रेतील शेवटची संस्था भेट म्हणजेच पालवी संस्था. श्रीमती मंगलाताई शहा यांच्या प्रयत्नातून उभी राहिलेली पालवी अनेक बालकांची सावली बनली. या वळणावर थोडं विसावलं आणि आम्हीही कृतार्थ झालो. भले बुरेचे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावूया वळणा
वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ या वळणावर या वळणावर कसे कोठुनी येतो आपण कसे न कळता जातो गुंतून उगाच हसतो उगाच रुसतो क्षणात आतुर क्षणात कातर जरा विसावा या वळणावर या वळणावर भले बुरे जे घडून गेले विसरून जा. यात्रा संपते आणि माघारी निघते. मन खुश आहे, आनंदित आहे, पण तरीही एक अनामी हुरहुर वाटते. काहीतरी गमावलंय तर काहीतरी गमावलंय, मनात काहीतरी गुणगुणतंय. अशी ही पावन यात्रा करून आम्ही पुन्हा आलो आदरणीय काकाजींच्या भेटीला. एक परिक्रमा पूर्ण झाली आणि एक जीवन यात्रा सुरू झाली काकांच्या आशीर्वादात. यावेळी ओठातून अलगद शब्द उमटले. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुट वाट म्हणजे पोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास केची, रगत निघल तरी बी हसल शाबास केची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची.